Like this, show hands. So H, knee, san, shake, go, rock, sash, hush, go, choke. And double punch. H, knee, san, shake, go, rock, sash, hush, go, choke. Release your hands. आगे ओके. आज आपण मनोर येथील कराटे या क्लासेसमध्ये आलेलो आहोत. अनेक आपले इथे आपल्याला बघायला चिमुकले भेटतात आहेत. खरंच ते चिमुकल्यांकडे बघून असं वाटतं का ह्यांना कराटे शिकायचं आहे, हे शिकतील का? पण त्यांच्यामध्ये एक जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे हे क्लासमध्ये आलेले आहेत. तर आपल्यासोबत काही मुलीही आहेत, त्यांना विचारूया का कराटे क्लासबद्दल, तसंच त्यांचा कराटेबद्दल प्रवास का आहे, तसंच कुठून येतात त्याबद्दल सविस्तर माहिती त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नाव काय प्रथम तुझं? माझं नाव वेदा पाटील. मी चहाडी येथून येते कराटे क्लाससाठी. कराटे मी गेले 3 ते 3.5 वर्ष शिकते आहे. कराटे लहानपणापासूनच आवड होती की कराटे करावं, परंतु पालघरमध्ये बऱ्याचशा चौकशी केल्यानंतर संध्याकाळचे क्लास असल्यामुळे पॉसिबल झालं नव्हतं. आणि नंतर मला सहज कळलं की मनोरमध्येही क्लास चालत आहे. हे खूप जरा लेटच कळलं, परंतु जसं कळलं तसं मी इथे ॲडमिशन घेतलं. आणि कराटे म्हणजे नेमकं काय असतं तर इथे ना स्टेज डेअरिंग मिळते, स्वतःचं संरक्षण करायला मुलींना मिळतं. बरंच बघते मी मुली बाहेर कुठे जायचं असेल तर जातात, पण कराटे सांगितलं की त्यांच्यामध्ये थोडासा लाज वाटते त्यांना की काय करायचं हे असं. पण जेव्हा वेळ येते ना कोणत्या गोष्टीची, तेव्हा कराटे ही खूप महत्त्वाचं ठरतं की आपलं स्वतःचं संरक्षण करणं किंवा आपल्यासोबत जाणाऱ्या व्यक्तींचं संरक्षण करणं. त्यानंतर कराटेतून स्टेज डेअरिंग मिळते, मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टींचं संमेलन इथे मिळतं की मानसिकदृष्ट्या आपण कसे वागतोय, त्यानंतर शारीरिक तर आपल्यामध्ये बदल होतच जातात. आणि कराटेमधून खूप काही गोष्टी मिळाल्या. सरांचा सपोर्ट आणि घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे आजपर्यंत मी इथे पोहोचलेली आहे. तू आत्ताच बोलली का कराटे मला 3.5 किंवा 3 वर्ष झालेली आहेत. तर ह्या तुझ्या काळामध्ये 12वी हा बोर्ड, म्हणजे खरंच 12वी ही सगळेजण समजले जाते का एक महत्त्वाचा बोर्ड असतो. त्यावेळेस तू चहाडे ते मनोर हा प्रवास करत असताना त्या काळचा म्हणजे तुला मनामध्ये असं आलं नाही की आता 12वीचा बोर्ड आहे, माझी स्टडी झाली नाही तर एक्झाम कशी जाईल किंवा काही असेल, त्याबद्दल काय बोलणार? 12वी तर सर्वांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा टप्पा असतोच. पण 12वी जेव्हा सुरू झाली तेव्हा पण मी क्लासला येत होते, पण कधी कधी कसं असायचं की दुपारचं कॉलेज 12 ते 4:30पर्यंत कॉलेज असायचं आणि इथे 6चा क्लास माझा. ती थोडीशी दगदग व्हायची, पण जिद्द असल्यामुळे किंवा फॅमिलीचं सपोर्ट आणि सरांचा सपोर्ट असल्यामुळे आणि म्हणतात ना की तुम्हाला आवड आहे, इच्छा आहे, तिथे मार्ग हा मिळतोच. त्याच्यामुळे इथे कराटेला येऊ शकली. आणि त्याच्यानंतर बोर्डची एक्झाम जेव्हा आली तेव्हा काही दिवस गॅप होता, परंतु प्रिलियम वगैरे चालू होत्या तेव्हाही माझे कराटेचे क्लास चालू होते. आत्ताच्या युगामध्ये आपण बघतो स्त्री ही कुठेही सुरक्षित नाही. स्त्री कुठेही गेली तरी तिच्यावरती लोकांच्या वाईट नजरा ह्या असतातच. पण आपण कराटे खेळल्यानंतर किंवा आपलं कराटे आपल्याला येत असेल तर आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. तर तू कराटे ह्याबद्दल काय बोलणार? कराटे हे खरं तर स्वसंरक्षणच आहे. आणि मी मुलींचे क्लासेस घेतले शाळेमध्ये, तेव्हा मुलींची मानसिकता कशी असते की त्यांना फॅमिली सपोर्ट कमी असतो आणि लहान थोड्या असल्यामुळे किंवा समज नसल्यामुळे जगाची थोड्या लाजतात त्या बाहेर पडायला किंवा कराटे खेळायला. कराटे म्हणजे बाहेर जावं लागेल आणि खेळावं लागेल आणि संध्याकाळचे क्लास, त्यामुळे थोडं त्यांच्यासाठी आव्हान असतं. परंतु जेव्हा येतात मुली क्लासला त्याच्यानंतर थोडाफार माइंड चेंज होत जातो की कराटे खेळल्याने संध्याकाळी बाहेर पडण्याची भीती कमी होते. त्यामुळे मी मुलींना, ग्रामीण भागातल्या मुलींना एवढंच सांगेल की कराटे केल्याने तुमच्यात भीती कमी होईल, त्यानंतर स्टेज डेअरिंग तुम्हाला येईल, आत्मविश्वास येईल, चिकाटी आणि जिद्दसुद्धा तुमच्यामध्ये येईल. काय बोलणार कराटेबद्दल तू? कराटे म्हणजे माझ्या लाईफमधला असा एक टर्निंग पॉईंट आहे की कराटेमुळे मी खूप पुढे गेलेली आहे. जसं की पहिले
असं कराटेच्या टायमाला मला कळलं माझ्या बहिणीकडून, छोट्या बहिणीकडून, ती आधीपासून जायची आणि तेव्हा मला कळलं की हां कराटे होतं. आणि त्या टायमाला मी काय करत असायची, मोबाईल बघत असायची, टी व्ही बघत असायची, म्हणजे तो 1 तास माझा असा वायाच जायचा. बट जेव्हा मला तिच्याकडून कळलं की इकडे कराटे होतात तेव्हा मी इथे जॉईन झाली. आणि तेव्हा एक असं म्हणजे काहीतरी आपण करतोय असं त्या वेळेचं काहीतरी महत्त्व आपल्याला मिळतं आहे, म्हणजे त्याच्यासाठी मी हे जॉईन केलं. आणि त्याच्यानंतर माझे जे स्पोर्ट्स DSO जे आहेत त्याच्यामुळे मी ह्याच्या स्टॅमिनामुळे मी DSOमध्ये पण खूप पुढे गेलेली आहे आणि कराटेच्या फील्डमध्ये पण खूप पुढे गेलेली आहे. तू बेल्ट, सरांनी आत्ताच सांगितलं का बेल्टचे वेगवेगळे अर्थ असतात. तू आता हा बेल्ट आहे, म्हणजे तू कधीपासून खेळतेस आणि ह्या बेल्टबद्दल तर काय बोलणार? मी ॲक्च्युली 6 वर्ष झाले मला, पण थोडंसं घरच्यांचा सपोर्ट आणि फायनान्शियल प्रॉब्लेममुळे मी बेल्टची एक्झाम थोडीशी लांबवली आहे. पण असं पण वाटते की ब्लॅक बेल्ट जर व्हायचं असेल तर त्याच्या एवढी प्रॅक्टिस पण करायला लागते. सो मला कुठे असं वाटते की माझी प्रॅक्टिस थोडीशी कमी आहे, म्हणून मी ब्लॅक बेल्टची एक्झाम जिथपर्यंत माझी प्रॅक्टिस तेवढी होत नाही तिथपर्यंत मी देणार नाही असं माझं ठरलेलं आहे. म्हणजे तुझं एक स्वप्न आहे का ब्लॅक बेल्टपर्यंत पोहोचण्याचं? हो, स्वप्न तर आहे माझं ब्लॅक बेल्टपर्यंत पोचायचं, पण जोपर्यंत ती ब्लॅक बेल्टची प्रॅक्टिस जिथपर्यंत नाही होत माझ्याने तिथपर्यंत तर थोडंसं म्हणजे तू मेहनत करणार, तुझ्यामध्ये हो. जिद्द आहे का तिथपर्यंत पोहोचायचं आहे? हो, मी मेहनत तर करणारच आहे आणि चालूच आहे माझी मेहनत. पण तू आत्ताच्या स्त्रियांना किंवा महिलांना किंवा मुलींना काय संदेश देणार ह्या कराटेबद्दल? स्त्रियांना आणि महिलांना एवढंच संदेश देईल की तुम्ही जेव्हा पण बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला कुठेतरी भीती वाटते की कोणीतरी आपल्याकडे बघतंय, कोणाची तरी नजर आहे किंवा कोणी आपल्याला काय करेल. पण जेव्हा तुम्ही कराटे क्लास जॉईन करतात तेव्हा तुमच्यामध्ये एक अशी जिद्द असते की नाही, कोणी बघितलं तरी पण मी करू शकते, त्याला मी डिफेंड करू शकते. बट कधी कधी असे जे क्लासेसला मुली नसतात त्यांची अशी मेंटॅलिटी अशी असते की मी काय करू नाही शकत. सो तो एक स्ट्रॉंग पॉईंट असतो कराटे मुलींचा. Okay, this. Chalo, show hands. Feel like this. Ozuki count. Okay. Stop. 8. मला हात लागेल तू. 2. 3. 4. 5. 6. 7. चलो दोस्तों बैठो अभी. Down, toes की पादाची. 8. 2. 3. 4. 5. 6. Yummy.